हॅलो फ्रेंड्स, आपले adityllearning.com या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी सायन्स या विषयाचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमधील आज आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. चला तर सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी तिसरा प्रश्न बोर्डवर मांडलेला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत. आपण पाहूया की तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे. यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी. इनिशियल व्हेलोसिटी आपल्याला दिलेली आहे 2. ए म्हणजे ॲक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे 4. टी म्हणजे टाइम आपल्याला दिलेला आहे 3. व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी आपल्याला काढायची आहे. चला तर आपण काढूया. पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. v = u + at. पुन्हा आपण व्ही आपल्याला काढायचा आहे म्हणून व्ही जशास तसं लिहूया. यू आहे, U2 दिलेला आहे आपल्याला 2 प्लस, तर ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. ए दिलेला आहे आपल्याला 4 मल्टिप्लाय टाइम दिलेला आहे आपल्याला 3. व्ही = 2 प्लस जशाला तसं 4 × 3 = 12. व्ही = 12 + 2 14. युनिट दिलेला आहे आपल्याला मीटर पर सेकंद. आपला पहिला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी काढायची आहे. ॲक्सेलरेशन 5 दिलेले आहे. टाइम सुद्धा दिलेला आहे 2. फायनल व्हेलोसिटी 20 दिलेली आहे. पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. v = u + at. व्ही दिलेला आहे आपल्याला 20 = यू आपल्याला काढायचा आहे. ए दिलेला आहे आपल्याला 5 मल्टिप्लाय टाइम दिलेला आहे आपल्याला 2 ब्रॅकेट क्लोज 20 ला 20 यू प्लस 5 × 2 5 2 = 10 20 यू 20 = यू + 10. आपण आता लिहूया 20 जशाला तसे. ते प्लसचे 10 इकडे आले, मायनसचे 10 = यू जशाला तसं. 20 - 10 = 10 आपल्याला युनिट दिलेला आहे मीटर पर सेकंद. हा आपला दुसरा सुद्धा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आपला दुसरा बॉक्स आहे. दुसऱ्या बॉक्समधला आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी दिलेली आहे, ती आहे 5. ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, ते आहे 12. टाइम दिलेला आहे, ते आहे 3. आणि एस आपल्याला काढायचा आहे. चला तर लिहूया. फॉर्म्युला लिहूया. S = ut + 1/2 at². यस आपल्याला नाही दिलेलं आहे म्हणून यस जशाला तसं. यू आपल्याला 5 दिलेला आहे. टी 3 दिलेला आहे. 5 × 3 + 1/2 मल्टिप्लाय 12 दिलेला आहे. 12 × 3 चा 2 1 = 2 2 6 = 12. S = 5 3 = 15 प्लस 6 मल्टिप्लाय 3 चा वर्ग 3 चा स्क्वेअर 9. S = 15 प्लस 6 × 9 6 9 चा, किंवा तुम्ही 9 6 चा सुद्धा करू शकता, नाही तर 9 6 9 चा सुद्धा करू शकता. 9 6 = 54. S = 15 + 54 69. आणि युनिट आपल्याला दिलेला आहे m. मित्रांनो, आपल्या पहिल्या प्रश्नाचं आपण आता दुसरा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी 7 दिलेली आहे. ॲक्सेलरेशन काढायचं आहे. टाइम 4 दिलेला आहे. एस आपल्याला 92 दिलेला आहे. पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. ut + 1/2 at². यस 92. यू दिलेला आहे आपल्याला 7. टी दिलेला आहे 4 + 1/2
मल्टिप्लाय ए काढायचा आहे, टी 4 दिलेला आहे, 4चा स्क्वेअर घ्यायचा आहे 2. 92 इज इक्वल टू 7 1 जा 7, 7 2 जा 40, 7 3 जा 21, 7 4 जा 28 प्लस 1/2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय 4चा स्क्वेअर 16. 92 हे इकडं 28 प्लसचे आहेत, इकडं गेल्यावर मायनसमध्ये जातात. टू ना आपण 16ला डिवाइड करूयात. 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. 92 minus 28 is equal to 64. 64 is equal to 8a. A is equal to 64 upon 8. 8 1 जा 8, 8 8 जा 64. A is equal to 8 आलेला आहे. आपल्याला युनिट दिलेला आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा आपला दुसरा सुद्धा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण तिसरा बॉक्स पाहणार आहोत. तिसरा बॉक्स मी इथं मांडून घेतलेला आहे. आपण तिसऱ्या बॉक्समधला पहिला फॉर्म्युला लिहून घेऊयात. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आपल्याला काय काय दिलेले आहे ते पाहूया. यू 4 दिलेला आहे, ए 3 दिलेला आहे, यस काढायचा आहे, व्ही स्क्वेअर 8 दिलेला आहे आपल्याला, व्ही स्क्वेअर 8 आहे, 8 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर 4 स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आहे. ए दिलेला आहे आपल्याला 3 मल्टिप्लाय यस काढायचा आहे आपल्याला, म्हणून यस इथे लिहून घेऊयात. 8 स्क्वेअर 64, 4चा स्क्वेअर येते 16 प्लस 3 2 जा 6 इकडे प्लसचे आहेत, इकडे गेल्या मायनस होतील. इज इक्वल टू 6s. 64 minus 16 48 येत आहेत. 48 इज इक्वल टू 6s. यस इज इक्वल टू 48 अपॉन 6 1 जा 6, 6 8 जा 48. यस आपल्याला आलेला आहे. यस इज इक्वल टू 48. तिसऱ्या बॉक्समधला पहिला प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर आहे 48. आता दुसऱ्या प्रश्नात पाहूया काय दिलेले आहेत. यू आपल्याला काढायचा आहे. ए 5 दिलेला आहे, यस 8.4 दिलेला आहे, व्ही स्क्वेअर 10 दिलेला आहे. फॉर्म्युला लिहून घेऊया. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर 10 आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर काढायचा आहे प्लस 2as 2 मल्टिप्लाय ए 5 दिलेला आहे, 5 मल्टिप्लाय यस 8.4 दिलेला आहे. 10 स्क्वेअर 100 इज इक्वल टू यू स्क्वेअर 5 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5 10 मल्टिप्लाय 8.4 84. हे प्लसचे 84 आहेत, इकडे गेल्यावर मायनसचे होतात. 100 मायनस 84 इज इक्वल टू यू स्क्वेअर 100 मायनस 84 16 इज इक्वल टू यू स्क्वेअर 16. 60चा आपण स्क्वेअर रूट काढूयात आता. यू इज इक्वल टू 4 आणि युनिट आहे आपला मीटर पर सेकंद. आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे बी उत्तर आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे 4. दिलेल्या गणिताचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, पुन्हा सोडून पहा, जेणेकरून हे गणित तुम्हाला येतील. चॅनल आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.